राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली। यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे। या सर्व 56 जागांवरील खासदारांचा कार्यकाळ येत्या 2 एप्रिल 2024ला संपणार आहे। त्यापूर्वी 27 फेब्रुवारीला या 56 जागांसाठी मतदान होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे। या निवडणुकीची अधिसूचना 8 फेब्रुवारी 2024ला निघेल, तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे। तसेच अर्जाची छाननी 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे। त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत ही 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे। राज्यसभेच्या या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी 2024 सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी केली जाणार आहे। महाराष्ट्रातील ज्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे तिथे सध्या ठाकरे गटाचे अनिल देसाई, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण हे खासदार आहेत। त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिलला राज्यसभेचे सदस्य आणि खासदार म्हणून पूर्ण होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या या 6 जागांसाठी मतदान होणार आहे। या निवडणुकीला सर्वच पक्षाकडून पुन्हा कुणाला उमेदवारी दिली जाते ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। विशेष म्हणजे देशातील 9 केंद्रीय मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आता पूर्ण होणार आहे। यामध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।